राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साई न्यूज. हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सर्वप्रथम आपल्या या कार्यक्रमाला आजचे प्रमुख पाहुणे म्हणून ग्राहक मंचाचे जिल्हाध्यक्ष उमाकांतजी डॉक्टर पाटील हे लाभलेले आहेत. तसेच ग्राहक मंचाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रल्हादजी सोमवणे हे सुद्धा उपस्थित आहेत. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपले जामनेर तहसीलदार नायब तहसीलदार कुमार साहेब यांनी स्वीकारावं असे मी त्यांना विनंती करतो. सर्वप्रथम कुठल्याही कार्यक्रमाची जी सुरुवात आहे ती दीप प्रज्वलनाने आपण करतो. मी मान्यवरांना अशी विनंती करतो की दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांनी खऱ्या अर्थाने 1986 मध्ये ज्यावेळेस ग्राहकांना काहीतरी संरक्षण मिळालं पाहिजे, त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हायला पाहिजे आणि त्यांच्यावर जो अन्याय होतो त्यासाठी त्यांना वाचा फोडण्यासाठी, त्यांना यश येण्यासाठी हा कार्यक्रम भारतातर्फे केंद्र शासनातर्फे सर्व राज्यांमध्ये साजरा करण्यात येतो. प्रत्येक तालुक्याच्या तहसील कचेरीमध्ये हा त्या स्तरावर ग्राहकांची जागृती होण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. तसं पाहिलं तर 1960 मध्ये जॉन केनेडी अमेरिकेचे अध्यक्ष असताना हा कायदा म्हणजे ग्राहकांचं संरक्षण कसं व्हायला पाहिजे यासाठी जागतिक ग्राहक दिन म्हणजे 16 मार्चला आपण हा साजरा करतो. 1960 रोजी तेव्हापासून ग्राहकांचं महत्त्व लक्षात घेऊन ग्राहकांवर अन्याय होऊ नये त्यांचं संरक्षण होण्यासाठी राष्ट्रपतींनी 1986 मध्ये या कायद्याला सही केली आणि तेव्हापासून हा कायदा अंमलात आला. तर मी आमचे आदरणीय साहेब सुरेश साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं प्रास्ताविक सादर करावं. त्यानंतर आपल्याला ग्राहक मंचाचे अध्यक्ष ग्राहक मंच डॉक्टर उमाकांत पाटील, अध्यक्ष जिल्हा ग्राहक मंच, आपल्या कार्यालयाचे नायब तहसीलदार श्री कुंभार साहेब शिवते मॅडम, उपस्थित सर्व ग्राहक बंधू, दुकानदार बंधू. आज आपण 24 डिसेंबर हा ग्राहक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलेलो आहे. 24 डिसेंबर 1986 रोजी भारतात ग्राहक संरक्षण कायदा लागू झाला. त्याच्या विरुद्ध आपण 24 डिसेंबर हा ग्राहक दिन म्हणून साजरा करतो. केंद्राच्या ग्राहक दिनाची थीम केंद्र शासनाने इफिशियंट अँड स्पीडी डिस्पोजल थ्रू डिजिटल जस्टिस म्हणजेच डिजिटल न्यायाद्वारे कार्यक्षम व जलद तक्रार निवारण ही ठेवलेली आहे. आजचं युग आपण बघतो, आजचं युग हे डिजिटल युग झालेलं आहे. आधी या कायद्यामध्ये डिजिटल तक्रारीबाबत कोणतीही तरतूद नव्हती, परंतु आता डिजिटल फ्रॉड खूप प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळे शासनाने त्याला कायद्यात रूपांतर केलेलं आहे. आजच्या डिजिटल युगामध्ये आपण ऑनलाईन खरेदी करतो, यूपीआय द्वारे पेमेंट करतो, ई कॉमर्स वेबसाईटचा वापर करून भरपूर वस्तू खरेदी करतो. पण हे करत असताना आपल्याला एक जाणवते याच्यात आपली फसवणूक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. आपण वस्तू मागवतो ऑनलाईन, फ्लिपकार्ट, अमेझॉन अशा वेबसाईटवरून जेव्हा मागवतो, आपण मोबाईल मागला कधी आपण भरपूर व्हिडिओ पाहतो. त्याच्यामध्ये काही रील्स आली, काही ऍपल आले, सफरचंद आले, कोणी ऍपलचा मोबाईल मागितला मागे आपण एक न्यूज वाचली होती, त्याच्यामध्ये फक्त ऍपल पाठवला नाही, कोणी सफरचंद पाठवला. अशा फसवणूक होतात. ते थांबवण्यासाठी शासनाने त्यासाठी डिजिटल न्याय कसा द्यायचा यासाठी एक वेब तयार केलं, ई दाखील पोर्टल. तुम्हाला कुठे न्यायालयात जाण्याची आवश्यकता नाही, कुठेच जाण्याची आवश्यकता नाही. आपण घरी बसल्या बसल्या ई दाखील या पोर्टलवर जाऊन तुम्ही त्याचा केस दर्ज करू शकता. त्याच्यामधून तुम्ही ती केस दाखल केली तेव्हापासून त्याचा निकाल लागेपर्यंत तुम्ही तुमच्या घर बसल्या मोबाईलवर सर्व बघू शकता. पण त्यासाठी तुम्हाला काय आवश्यक आहे, तुम्ही खरेदी केलेल्या वस्तूचं बिल, आपण कोणतीही वस्तू कधी खरेदी करतो त्याचं बिल आवश्यक आहे, तेव्हाच तुम्ही त्याचा न्याय मागू शकता. या कायद्यानुसार आपल्याला हेल्पलाईन नंबर आहे 1915, यावर आपण तक्रार नोंदवू शकतो. तसेच ई दाखील.nic.in या पोर्टलवर जाऊन सुद्धा आपण आपली तक्रार नोंदवू शकतो. ग्राहक कायद्याने आपल्याला कोणकोणते हक्क दिलेले आहेत, तर 6 हक्क दिलेले आहेत. सुरक्षतेचा हक्क, माहितीचा हक्क, निवडीचा हक्क, तक्रार निवारणाचा हक्क, ग्राहक शिक्षणाचा हक्क या कायद्याने आपल्याला दिलेले आहेत. कोणती वस्तू निवडायचं, कोणताही आपल्याला दुसऱ्यावर आपल्याला जबरदस्ती करू शकत नाही.
की तुम्ही ही वस्तू घ्याच म्हणून. तर आपल्याला हक्क आहे, मला आवडली तरच मी घेईन. तर तुम्हाला त्या वस्तूबद्दल विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याचं बार्गेनिंग सुद्धा करू शकता. तो एमआरपी च्या किंमत जरी एमआरपी असेल तर तुम्ही त्याच्यापेक्षा कमी मागू शकता. हा तुमचा हक्क आहे. आजच्या ग्राहक दिनाचा एकच संकल्प करूया. ग्राहक दिन किती साजरा केला तरी त्याला अर्थ नाही. जोपर्यंत ग्राहक सजग जागरूक होणार नाही तोपर्यंत या ग्राहक दिनाला अर्थ राहणार नाही. तरी सर्वांनी जागरूक ग्राहक हाच सक्षम राष्ट्राचा कणा आहे. तरी सर्वांनी एकच हे करू की जागरूक नागरिक बनू, आपण सर्व व्यवहार करू. एवढे बोलून शब्द संपवितो. राष्ट्रीय ग्राहक दिन की हार्दिक हार्दिक शुभेच्छा। राष्ट्रीय संरक्षण कायदा 1986 में लागू हुआ। इस कायदे का उद्देश्य यह है कि ग्राहक को संरक्षण मिलना चाहिए, उसके क्या अधिकार है, क्या उसका हक है, ये ग्राहक को मालूम होना चाहिए। हमारे जामनेर तालुके में जितने भी धान्य दुकानदार हैं, तो बहुत कम धान्य दुकानदार ऐसे हैं जो ग्राहक को जो ऑनलाइन पावती है वो देते हैं। यानी कि लाभार्थी को ये मालूम ही नहीं कि उसका धान्य शासन से कितना है। तो माननीय नायब तहसीलदार साहब से मेरी मांग है कि भाई जामनेर तालुके में जितने भी धान्य दुकानदार हैं सबको ऊर्जा विभाग की तरफ से एक आदेश देना चाहिए कि भाई लाभार्थी को पावती दी, लाभार्थी को मालूम होना चाहिए कि भाई उसका धान्य कितना है। और अन्न सुरक्षा अधिनियम अंतर्गत प्रति व्यक्ति 5 किलो धान्य, जैसा भाई लाभार्थी है उसके घर में 15 लोगों के नाम है तो शासन से उसे 75 किलो धान्य है, लेकिन क्या वो धान्य उसे उतना मिल रहा है? और प्रत्येक दुकानदार ने यूनिट रजिस्टर लगाना चाहिए। लाभार्थी को मालूम होना चाहिए कि शासन से उसका कितना धान्य आ रहा और उसे कितना मिल रहा। और जो भी दुकानदार पावती नहीं देता है तो उस पर कार्रवाई होना चाहिए। और हर धान्य दुकानदार पे तकरार वही होना चाहिए, लाभार्थी अपनी तकरार वहां हो सके। और जामनेर तालुके में बहुत से महावीर सेवा केंद्र है जो ग्राहक को ऑनलाइन की पावती नहीं देते। जैसा कि उत्पन्न दाखिले की शासकीय फीस 70 रुपए, लेकिन ग्राहक से 150 रुपए ले जाए। संजय गांधी निराधार योजना जो है उसकी ऑनलाइन की पावती भी 70 रुपए, लेकिन महावीर सेवा वाले 150 रुपए लेते हैं। जितने भी महावीर सेवा केंद्र है तो सबके बाहर रेड बोर्ड लगना चाहिए और महावीर सेवा केंद्र आपने लोगों को पावती देना चाहिए। और बहुत से हमारे जामनेर शहर में मेडिकल स्टोर है जहाँ पे ग्राहक को ऑनलाइन पावती नहीं मिलती है। मेडिकल कुछ मेडिकल स्टोर ऐसे हैं जो ज्यादा रेट देते हैं। हमारे मुस्लिम एरिया में तो एक भी मेडिकल स्टोर वाला पावती नहीं देता। तो मेरी मांग है माननीय तहसीलदार साहब से कि भाई जो मुद्दे हैं ये मुद्दे की तरफ ध्यान दिया जाए और ग्राहक को उसका न्याय मिले। सहकारी या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लावलेले सन्माननीय उपस्थित संभाजी तहसीलदार सुले मॅडम आणि या ठिकाणी उपस्थित असणारे माझे सर्व ग्राहक बंधू वास्तविक पाहता हा जुना कायदा अंमलात आलेला आहे, परंतु आपण आणखी जागृत केलं शासकीय कार्यक्रम म्हणून तहसीलच्या मार्फत पुरवठा विभागामार्फत हा राबवला जातो। म्हणजेच काही लोक त्यांच्याशी निगडीत नाही, आपण जन्मल्यापासून ते मरेपर्यंत सर्वजण ग्राहक आहोत आणि ह्या ग्राहकांची फसवणूक होता कामा नये याच्यासाठी हा कायदा अंमलात आलेला आहे। परंतु याला आपण वेगळं सोडून देतो। आपण कधीही कुठलीही वस्तू खरेदी करताना त्याची किंमत पाहिली पाहिजे, संबंधिताला जीएसटी सहित आपण बिल मागितलं पाहिजे, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही। आपण काय करतो 2 रुपयासाठी बिल मागत नाही, तुमच्याकडे जीएसटी लावून जर बिल नसेल तर तुमची तक्रार कोणी ऐकून घेत नाही। त्यामुळे मला सांगितलं थोडक्यात असं म्हणता येतं प्रत्येकाने जागृत झालं पाहिजे। दादांनी सांगितलं मला पटलं, परंतु आपण ग्राहकांना जागृत केलं पाहिजे। हा या राष्ट्रीय ग्राहक दिनाचा उद्देश आहे। मेन उद्देश म्हणजे कोणीही कुठलाही ग्राहक फसता कामा नये, आपण त्याला प्रेरित केलं पाहिजे, त्याला त्याच्यातलं ज्ञान माहिती दिली पाहिजे। त्यावेळेस कुठेतरी आपला हा सर्व ग्राहक जागृत होईल आणि त्या ग्राहकाची
कुणाची फसवणूकपणा नाही, हा उद्देश या राष्ट्रीय राजकारणाचे मित्र असतो. एवढंच मी माझं